अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला पिठारी अमावस्या, एक 2 तारखेला अमावस्या आहे, ती अमावस्या कधी लागणार आहे, अमावस्याच्या दिवशी करायची विशेष सेवा, परत आपण श्रावण महिना पूर्ण सेवा केली, महादेवाला दहीभात लेपन कधी करायचं, श्रावण महिन्याची केलेली सेवेचं फळ कसं आहे, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे आपण अमावस्या सोडून कधीही गुरुचरित्र पारायण करू शकतो। पिठारी अमावस्या आहे, बैलपोळा आहे आणि श्रावण हा संपत आहे। मग पिठारी अमावस्या आहे, सोमवार आहे, त्या दिवशी सोमवार धरायचा आहे, सोमवार आहे आणि सोमवार ज्या दिवशी आहे 2 तारखेला अमावस्या सकाळी 5 वाजता लागत आहे, तर दुसऱ्या दिवशी 3 तारखेला अमावस्या सकाळी 7-8 वाजता संपतीये, म्हणजे मंगळवारचं मंगळागौरचं पूजन पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। अमावस्या म्हणून असं नाही, सकाळीच अमावस्या संपते आणि सूर्याने बघितलेली अमावस्या ही 2 तारखेला आहे, म्हणजे सोमवारी बैलपोळा आहे। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार, हिंदू संस्कृतीनुसार शेतकऱ्यांना जे आपल्या सगळ्यांचं अन्नधान्य जे पिकवतात, बैल असेल, जोडी असेल, त्यांची पूजन होत असतं। त्या दिवशी श्रावण महिन्यातली आपण केलेली सगळी संपूर्ण सेवा, त्या दिवशी दहीभात लेपन असतं। दहीभात लेपन म्हणजे काय, आपण महादेवाला दही असेल, भात असेल ते पूर्ण लेपन करतो। घरच्या घरी पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। साधा भात असेल, पूर्ण व्हाईट भात, थोडं दही, आपल्या घरचे जी मूर्ती असेल, मूर्ती म्हणण्यापेक्षा पिंड असेल, त्या पिंडीला आपण लावायचं। संध्याकाळच्या वेळेस करा किंवा सकाळी करा, काही प्रॉब्लेम नाही, किंवा संध्याकाळच्या वेळेस करा, कारण की त्या दिवशी दिवसभर आपल्याला उपास राहील, बरोबर। ज्यांनी सोमवार धरले त्यांना दिवसभर उपास राहील। मग त्यांनी काय करायचं, संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी 6 वाजता काय करायचं, आपल्या घरातली पिंड असेल, पिंडीला काय करायचं, छोटं भात असेल, थोडं दही असेल, तूप असेल, थोडं घ्यायचं, पिंडीला सगळ्या बाजूने लावायचं, महादेवाची आरती करू शकता। त्याच्या अगोदर 5 वाजता काय करायचं, बिल्वपत्र 108 बिल्वपत्र, तांदूळ असेल 108 नामावली घ्यायची, महादेवाची 108 नामावली घ्या 5 वाजता, 2 तारखेला संध्याकाळी 5 वाजता, कारण की त्याच्यानंतर श्रावण पूर्ण संपतो, आता श्रावण नाहीच। मग 2 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरच्या महादेवाचे पिंडे आहे ती बाहेर काढायची, त्याला दहीभात लेपन करायचं। त्याच्या अगोदर तुम्ही 108 कोणते पण बेलपत्र, 108 बेलपत्र, तांदूळ, फुलं, हे शिवाष्टक नामावली घ्यायची, शिवांचे, भगवान शंकराचे 108 नावं घ्यायचे आणि ते व्हायचे। ते वाहिल्यानंतर दहीभात लेपन करायचं, महादेवाची आरती करायची, महाराजांची आरती करायची आणि चुरम्याचा लाडूचा नैवेद्य दाखवायचा। चुरम्याचा लाडू म्हणजे काय, खूप जणांना नाही माहिती, सांगतोय मी। पोळी असेल, चपाती असेल, तुम्ही जे म्हणाल ते, पोळी चपाती गव्हाची, ती बारीक करायची, मिक्सरमध्ये करायची, मिक्सरमध्ये किंवा हाताने करा, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, त्याच्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं, ते गोळे लाडू सारखे तयार करायचे आणि चुरम्याचा लाडू आणि दहीभातच हे प्रसाद महादेवाला खूप आवडतो। 16 सोमवारच्या वेळेस तर हे 100% करायला पाहिजे। त्या दिवशी श्रावण आहे, श्रावणाची समाप्ती होती, त्यासाठी चुरम्याचा लाडू दाखवायचा। तुम्ही 5 चुरम्याचे लाडू करा, एक महादेवाच्या मंदिरामध्ये ठेवा, एक गाईला द्या आणि बाकीचे जे आहे ते घरामध्ये तुम्ही खाऊ शकता। घरामध्ये 3 खा, बाकी महादेवाला चुरम्याचे लाडू दाखवा महादेवाच्या मंदिरामध्ये, एक गाईला द्या आणि एक बाकीचे जे राहिले 3 असेल ते तुम्ही घरी सगळ्यांनी खायचे। छोटे छोटे केले तरी चालेल, मोठे केले तरी चालेल, तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता। ही साधी आणि सोपी सेवा आहे, ही पिठारी अमावस्याला आपल्याला करायची आहे। आपण महिनाभर एवढी सेवा केली, पण त्याची सेवेची सांगता पण व्यवस्थित झाली पाहिजे। नुसती सेवा करायची म्हणून तसं नाही, सेवेची सांगता प्रॉपर करायची। सगळ्यात पहिले आपल्या घरच्या महादेवाला पूजा, बाकी मग
मंदिर असेल, इथं असेल, तिथं जाऊ शकता. पहिले घरचा महादेव. कारण कसं असतं, प्रत्येकाच्या घरामध्ये नवरा बायको असतात. पहिले आपल्या घरच्या नवऱ्याच आपण बघतो, बाहेरचं नाही बघत. म्हणून पहिले घरचा महादेव, घरच्या महादेवाची ही पूजा करायची, आरती करायची, अभिषेक करा, नैवेद्य आरती करा. हे केल्यानंतर मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता. आपला सोमवारचा उपास आहे, तो सोमवारचा उपास तुम्ही सोडू शकता. त्या दिवशी अमावस्या आहे. प्रत्येकाने आहे ते हिरण्यदान अवश्य करायचं. कोणाच्या घरी अपघाती वारला असेल, कोणी प्रॉब्लेम असेल, त्यांनी हिरण्यदान अवश्य करावं. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा, श्रावण निमित्त तुम्ही शिदा दक्षिणा देऊ शकता. शिदा कसा द्यायचा मी स्क्रीनवर तुम्हाला फोटो टाकेल, त्याप्रमाणे तुम्ही ब्राह्मणाला 1.25 किलो जो शिदा आहे तो शिदा द्यायचा. दक्षिणा असेल ते द्या, जानवं जोड द्या. याप्रमाणे तुम्ही शिदा दक्षिणा दान हे 2 तारखेला तुम्ही देऊ शकता. कोणी ब्राह्मण जर घेत नसेल, मी माझा नंबर देईल, तुम्ही संकल्प करून तुमचं नाव गोत्र हे करून मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता. खूप काही ब्राह्मण नाही घेत, काही ठिकाणी भेटत नाही. हा झाला व्यक्ती. त्या दिवशी आपण पिठोरी अमावस्या आहे, अमावस्या दिवशी परान्न घ्यायचं नाही, कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. आपण जरी आपल्या घरी सेवा करून दुसऱ्या मंदिरात गेला, तिथं जायचं, घरी यायचं. घरी आल्यानंतर आपला श्रावण सोमवारचा जो सोमवार आहे त्याची सांगता करायची. प्रत्येकाने अशीच या पद्धतीने साधी सोप्या पद्धतीने सांगता करायची. त्या दिवशी तुम्ही कालभैरवाष्टक जास्त वेळेस म्हणायचं. जवळच्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचं आणि आपल्या घरामध्ये, आता शनिवारी, उद्या शनिवार आहे, शनिवारी घर सगळं पूर्ण स्वच्छ करून घ्या. किंवा अमावस्याच्या दिवशी सगळं घर स्वच्छ करायचं. अमावस्याच्या दिवशी पूर्ण घर स्वच्छ करायचं. अमावस्याला तुम्ही बाकी गोष्टी ज्या आहे, जे घरामध्ये खराब असेल टाकून द्यायच्या गोष्टी असतील टाकून द्या. अमावस्याच्या दिवशी तुम्ही तुमचे जे कपडे असेल ते मिठाच्या पाण्यामध्ये हे करून तुम्ही दुसऱ्यांना दान करू शकता, दुसऱ्यांना देऊ शकता. असेच कपडे आपले द्यायचे नाही, तर आपली एनर्जी दुसऱ्याला जात असते. परत आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांना सद्गतीला आपणासाठी हिरण्यदान आपण करायचंच आहे. त्याच्याबरोबर आपल्या जवळ विहीर असेल, आपल्या एरियामध्ये विहीर असेल, नदी तलाव असेल, तिथं एक दिवा लावायचा. कोणासाठी? आपल्या पितरांसाठी. अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही विहीर तलाव तिथं जर तुम्ही दिवा लावला तर आपल्या पितरांना सद्गती लाभत असते. सद्गती लाभत असते. विहिरीच्या जवळ नाही झालं तर तुम्ही बेलाच्या झाडाजवळ दिवा लावा. अमावस्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस बेलाच्या झाडाजवळ लावा, पिंपळाच्या झाडाजवळ लावा. वड, पिंपळ, औदुंबर इथं छोटा दिवा तुम्ही लावू शकता. कालभैरवाष्टक सगळ्यांनी जास्तीत जास्त वेळेस म्हणायचं. अमावस्याच्या दिवशी मन शांत ठेवायचं. अमावस्याच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद, थोडं मीठ हे अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात घ्यायचं. गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं. त्यांनी काय होईल, अमावस्याच्या जो त्रास असतो, काही त्रास असतो, कोणाला बाहेरची काही गोष्टी असतात, त्या सगळ्या मोकळ्या होऊन जातात. खूप जण जे आहे ते डिप्रेशन मध्ये असतात. खूप जणांना अमावस्या पौर्णिमा आल्यानंतर त्रास होतो, मानसिक त्रास होतो, घाबरट होती, मन घाबरणं, मन चिडचिड करणं, ते सगळं बंद होऊन जाईल. अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद घ्यायची, थोडं मीठ घ्यायचं, थोडं गोमूत्र घ्यायचं आणि घरामध्ये साफसफाई केल्यानंतर सगळीकडे गोमूत्र टाकायचं. सगळीकडे गोमूत्र टाका. त्याच्याबरोबर अमावस्याच्या दिवशी कापूर जाळायचा. कसा जाळायचा? एक नारळ घ्यायचा, त्याच्यावरती कापूर ठेवायचा. कापूर ठेवल्यानंतर तो कापूर पूर्ण जळू द्यायचा. एक कापूर ठेवा, 2 कापूर ठेवा. नारळ जर तडकलं ते नारळ फेकून द्यायचं डायरेक्ट. परत अमावस्याच्या दिवशी तुम्ही घरामध्ये कापूर आहे ना, तो कापूर जाळून तो घरामध्ये सगळीकडे फिरवायचा. घराच्या दरवाजाच्या बाहेर किंवा एंट्री करताना तिथं पण तुम्ही एक दिवा आहे तो दिवा लावू शकता. परत महादेवाच्या मंदिरामध्ये आता 2 तारखेला श्रावणाची सांगता होती, तर 2 तारखेला काय करायचा, एक दिवा घ्या. तो दिवा महादेवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडनी लावायचा. कारण कोणाला ये जायला त्रास नाही व्हायला पाहिजे, म्हणून तो दिवा तिथं लावून टाका. घरामध्ये पिवळ्या मोहरी घ्यायच्या. पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्या. त्याच्यामध्ये पिवळ्या मोहरी हातामध्ये घेऊन कालभैरवाष्टक म्हणायचं, वल्ग सुक्त म्हणायचं आणि ते म्हटल्यानंतर घरामध्ये सगळीकडे टाकायचं. बाहेरच्या साईडला टाकू शकता. कोणाच्या इथे जर साप येत असेल, साप, विंचू,
तर ते जे आहे त्यांचं भय राहत नाही म्हणून काल भैरवाष्टक म्हणून वल्गा सुक्त म्हणून पिवळ्या मोहरी आहे ते घराच्या आजूबाजू टाकायचं. तुम्हाला शत्रूचं भय राहत नाही, पशु प्राणी यांचं भय राहणार नाही. हे जर तुम्ही दर अमावस्याला केलं तर तुम्हाला मन शांती लागेल. अमावस्याच्या दिवशी आता हा बैलपोळा पण आलेला आहे, त्या दिवशी बैलपोळा येतोच. बैलपोळा आहे तर त्या दिवशी बैल असेल, गाय असेल, त्यांना तुम्ही पोळी असेल, चपाती असेल प्रत्येक जण देता. तर ह्या सणाला प्रत्येक जण गावाकडे जातात, बरोबर. प्रत्येक जण गावाकडे जातात, त्यांची शेती असेल, आमची पण शेती आहे, प्रत्येक जण गावाकडे जातात. जेव्हा तुम्ही गावाकडे जाणार तर तिथं जे तुमचे देवत असेल, ग्रामदेवत असेल, मारुती असेल, देवी असेल, मुंजा असेल, म्हसोबा असेल, त्यांना नारळ ठेवायचं. तुम्ही प्रत्येक सणाला जर गावाकडे जात असाल, तुमच्या गावाकडे जात असाल, तुमचं घर असेल, शेती असेल, सगळं असेल, तर प्रत्येक सणाला तुम्ही जेव्हा तिथे जाणार तर तुम्ही काय करायचं, मारुती असेल त्यांना नारळ ठेवायचं. मारुती, देवी, मुंजा, म्हसोबा, सेंद्रिय देवत जे असेल त्यांना नारळ ठेवा. त्यांनी काय होईल, घरामध्ये वादविवाद, भांडणं, सुख शांती अखंड राहील. आणि त्या दिवशी जास्त मुलांना काय करायचं, मुलांना तुम्ही मोरपिसाने उतारा काढू शकता. एक मोरपीस घ्यायचं, त्यांच्या अंगावरून 7 वेळा उतरायचं. 7 वेळा उतरायचं. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र म्हणायचा. 7 वेळा त्यांच्या अंगावरून उतरायचं आणि तो मोरपीस देवघरामध्ये ठेवून द्यायचं. हे प्रत्येक अमावस्याला तुम्ही मनापासून एवढी सेवा करायची. साधी आणि सोपी जेवढी जमेल तुम्हाला तेवढी सेवा करा. त्याच्यामध्ये फळ तुम्हाला खूप चांगलं भेटेल. आणि मनामध्ये किंतु परंतु नाही आणायचा. आपल्याला ही अमावस्या झालं तर गणपती बाप्पा आगमन होणार आहे, त्याच्याबद्दल पण व्हिडिओ मी करणार आहे. परत पितृपंढरवार आहेत, त्याच्याबद्दल पण व्हिडिओ करणार आहे. आपल्याला कोणते व्हिडिओ पाहिजे गणपतीबद्दल ते पण मला अवश्य तुम्ही कमेंट करून सांगा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.